महाराष्ट्रातील तमाम अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे आजच्या बैठकीला मी हजर होतो. बैठक उत्तम झाली. बैठकीमध्ये सर्वच्या सर्व पदवीधर, शिक्षक आणि विधानसभेचे काही सदस्य उपस्थित होते. सर्वांनी एकमुखानं मागणी केली की प्रचलित धोरण म्हणजे 15-11-11च्या शासन निर्णयान्वये लागू झालं पाहिजे. टप्पावाढ मिळणं म्हणजेच प्रचलित धोरण लागू करणं. त्यावर माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी असं सांगितलं की तो निर्णय माझ्या हातचा नाही, मला मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारावं लागेल. मी तुम्हाला या संबंधातला जो काही निर्णय होईल तो 15 नोव्हेंबरपर्यंत कळवतो. त्यानंतर चर्चा झाली अघोषितची. त्यांनी ते पण मान्य केलं की अघोषितची यादी मी 15 नोव्हेंबरपर्यंत लावतो. त्यानंतर त्रुटीचा विषय निघाला. त्यांनी हेही मान्य केलं की त्रुटीच्या संदर्भात 15 नोव्हेंबरपर्यंत मी त्रुटीचा GR काढतो. त्यानंतर यांना प्रत्यक्ष अनुदान कधी मिळेल तर त्यांनी तेही सांगितलं की डिसेंबरच्या अधिवेशनात आपण त्रुटी संबंधात आणि अघोषित संबंधात तरतूद करण्यासाठी विधानमंडळासमोर जाऊ. त्यानंतर विषय निघाला सेवा संरक्षणचा. सेवा संरक्षण देखील त्यांनी सांगितलं की आपण नवीन कायदा अस्तित्वात आणतोय. लॉ अँड ज्युडिशरीने काही ऑब्जेक्शन्स काढले आहे, ते दूर करून कायदा बनवायला थोडा वेळ लागेल. परंतु 20% ज्यांना अनुदान आहे त्यांचं 20%च्या टप्प्यावर, ज्यांना 40 आहे त्यांचं 40%च्या टप्प्यावर मी समायोजन करेल. हा निर्णय सेवा संरक्षणाचा मी तुम्हाला लवकरच देईन. जुन्या पेन्शन योजनेची चर्चा देखील झाली. त्यावर प्रत्येक आमदाराला बोलायची संधी मिळाली. प्रत्येकाने प्रत्येक विषय मांडला. सगळेच विषय मला एवढ्या छोट्या याच्यात सांगता येणार नाही, परंतु सरकार सकारात्मक आहे असं दिसलं. टप्पावाढ किंवा प्रचलितसाठी अजून भांडावं लागेल असंही दिसतं. परंतु जे विषय आहे थोडक्यात अघोषित घोषित करणे, त्रुटी, सेवा संरक्षण आणि मुख्य म्हणजे जे क्षेत्रीय स्तरावर आहे त्यांच्यासाठी काही अटी शिथिल करणे, यावर शिक्षण मंत्री सकारात्मक दिसले. त्याचे पडसाद किंवा त्याचे निर्णय तुम्हाला काही दिवसात दिसतील. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. मी लढतोय. धन्यवाद.